नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. तुमचं कशा सगळे लोक बरे आहेत ना? बघा भावांनो बहिणींनो, तुमचा मला खूप सपोर्ट आहे. मला खूप माहीत पडते आणि खूप लोकांनी मला ना माझ्या कोणता मसाला घेतला, खूप मला लोकांनी मदत केली, त्याच्याबद्दल मी कोटी कोटी धन्यवाद बोलते. आणि जे लोक मला सपोर्ट करतात मनापासून त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद बोलते. आणि खरोखर सांगते, आपली मराठी बाई एखादी मोहरत जात असेल तर तिला सपोर्ट करायला खूप लोकांना आवडतं. बोलतात मेहनत करते, मेहनत करून खाते, मस्त राहते, आपल्या मुलाला घेऊन राहते, कोणाचं एक नाही, कोणा दोन नाही. आणि आम्हाला तुझ्या कोणतं शिकण्यासारखं काय आहे, तुझ्या कोणतं भले तू अनारी असली म्हणून काय झालं, पण तुझ्याकडं खूप कला आहे. खूप माझ्याकडं म्हणजे लोकांना प्रेरणा भेटते माझ्या कोणतं, म्हणजे खूप चांगलं वाटतं की स्मिता तू चांगलं जेवण बनवते, तू एक आई म्हणून चांगली आहे, एक नणंद म्हणून चांगली आहे, एक आत्या म्हणून चांगली आहे, सगळ्या नात्यानं तू चांगले. खरं सांगते म्हणतात, मग खूप लोक मला प्रेम करतात, त्याच्याबद्दल मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद बोलते. एका ताईने मला गिफ्ट पाठवले येत जवळ. 2-3 दिवस पूर्वी मी दिव्यावर बघा मी ती ही करत होती, पॅकिंग करत होती. विचार करा भावांनो, 2-3 दिवस पूर्वी मी दिव्यावर मी पॅकिंग करत होती. ते दिव्यावर बघून कोणी एका ताईने मला गिफ्ट दिले, तर त्या ताईला कोटी कोटी धन्यवाद बोलते. उज्ज्वल ताई, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्याबद्दल एवढा चांगला विचार केला आणि एवढं चांगलं मला गिफ्ट पाठवले, त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. तुम्ही हे गिफ्ट बघू शकता, हे बघा. वाव, किती छान गिफ्ट दिले ना. बघा ह्यांनी, ह्या ताईने म्हणजे उज्ज्वल ताई नाव ह्यांचं. ह्या ताई बारामतीमध्ये राहतात आणि तशा त्या खूप मनाने चांगल्या आहेत, खूप खूप चांगल्या, खूप मला प्रेम करतात. त्यांचं सहकुटुंब मला जीव लावतं, त्याच्याबद्दल मी कोटी कोटी धन्यवाद बोलते. त्यांच्या घरी पण गेली, त्यांनी मला खूप प्रेम दिलं आणि सगळे ते लोक चांगले आहेत. मग त्यांनी मला ते दिव्यावरचं बघितल्यानंतर त्यांनी मला बोललीस मी तर तू बारामतीला कधी येणार आहे, तर मला येणार म्हणून सांगितलं. मग काल मला जायचं होतं परंतु पण मला जाणं झालं नाही, कारण कसं मला मिरची मार्केटमधून घ्यायची होती जास्त कमी. आता जास्त कमी मिरची घ्यायची म्हणजे तर जास्त कमी पैसे लागतात, म्हणून मला काय पैसा जुळला नाही, म्हणून मी नाही गेली. म्हणलं नाही गेली, मला थोडंसं काम आहे म्हणून असं मी त्यांना टाळलं. मग ठीक आहे म्हणलं, ठीक आहे तू यायचं पण ये म्हणली. म्हणजे संध्याकाळी येस किती वाजता सुटतो कॉलेजमधून, मला ती बोलली. तर म्हणलं की संध्याकाळी सुटतो म्हणलं, 5:30ला कॉलेज आहे म्हणलं, कधी लवकर कधी उशिरा सुटतो. मग काल तिने मला फोन लावल्यानंतर मग मला म्हणजे मला येसला सांग भेटायला. तर मला ठीक आहे, तर येसला ती भेटून तिने माझ्या मुलाजवळ काही पाठवले. विचार करा म्हणजे किती लोक मला प्रेम करतात. मी 2-3 दिवस पूर्वी दिव्यावर लावत होती, पॅकिंग करत होती, ते त्यांनी ती बघितलं. त्यांना माझं तकलीफ देखा नाही, म्हणजे हे नाही झालं, म्हणजे त्यांना बघू नाही वाटलं, म्हणून त्यांनी लगेच त्यांच्या नवऱ्याला सांगितलं आणि म्हणजे जावा तुम्ही मार्केटला माझ्या स्मितासाठी एक वस्तू घेऊन या. तर दादा थँक्यू सो मच, आणि ताई तुला पण थँक्यू सो मच बोलते. तर त्या दादाने मला सध्या काही गिफ्ट पाठवले, ओपन करते मी. वाव खूप चांगलं आहे, मला लय आवडलं. ते कालच ते दाखवणार होते मी, ॲक्च्युली ना मी खूप बिझी झाली ना थोडीशी. बघा वाव खूप छान आहे. आता आपलं झटकीपट पॅकिंग होणार. इथं बटन पण आहे, कमी जास्त करायचं. वाव, एक वर दोन वर, हे बघा ना, टिक 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 टिक. हा किती भारी वाटते ना गिफ्ट, छान वाटते ना. कुणा आवडलं आणि खऱ्या मनापासून सांगा, ते नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, ठीक आहे. तर बघा भावांनो, गिफ्ट भारी आहे ना, ऐका नाही, किती लोकांना खुशी वाटली आणि किती लोकांना जळणपणा वाटला असेल. तर तुम्हाला जाणाऱ्याला सांगते की तुम्ही जळू नका, तुम्ही पण मेहनत करा आणि तुम्ही पण मोहरत जावा, माझ्या मोहरत जावा. मी म्हणत नाही की तुम्ही माझ्या मागे या, माझ्या मोहरत तुम्ही जावा, खुश राहा. वाव, ह्याच्यामध्ये तर काही पट्टी पण आहे, हे पट्टी पण, ती पट्टी 2 एक्स्ट्रा पट्टी दिलं त्यांनी. हे बघा, ते लावायचे असतात ना, ते खराब झाल्यानंतर हे लावायचं, ते 2 दिलं बघा. विचार करा, खूप चांगलं गिफ्ट आहे. थँक्यू सो मच उज्ज्वल ताई, आय लव्ह यू. बघा माझा ऑल इंडियाला माझा सलाम, चुम्मा ऑल इंडियाला, कारण ऑल इंडियाची लोक मला, ऑल इंडियाच्या बाहेरची पण लोक मला प्रेम करतात. तर थँक्यू सो मच. आणि तुम्हाला एक सांगायचं विसरून गेली, हे काटासुद्धा मला गिफ्ट दिलेला आहे. हे काटासुद्धा गिफ्ट दिलेला आहे. जेव्हा मी आणला होता नाही तर घरी, तेव्हा तो बंद होता, म्हणजे त्याला येताना एसटीमध्ये त्याला आहे ना प्रॉब्लेम झाला. हा पण आहे ना, हा काटा पण आहे ना मला प्रतीक्षाने दिलेला आहे. तर प्रतीक्षा थँक्यू सो मच बाळा, लव यू, आय लव यू टू बोल हा मला कमेंटमध्ये, ठीक आहे. तर काही प्रतीक्षाने काटा दिला आणि हेनी मला हे दिलं, म्हणजे आपला बिझनेस तुमच्या आशीर्वादाने मस्तपैकी चाललेला आहे. तर हे आपलं बिझनेस फोटो काढते बघा. झालं आता आपलं हे पण झालं काम.
टेन्शन नाही आपलं. आणि काटा पण दिला मला, तर काट्याचं पण टेन्शन नाही. आता फक्त मन लावून पॅकिंग करायचं, मन लावून काम करायचं. कोणाचं एक नको, कोणाचं दोन नको. तर मला आवडलं गिफ्ट. थँक्यू सो मच. तर आता हे गिफ्ट मी सगळ्यांना दाखवते आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने मला सगळ्यांनी आशीर्वाद द्या. आणि सगळ्यांनी मला श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचं नाव घेऊन तुम्ही कोणताही बिझनेस चालू करा, यश तुम्हाला येणार, नक्की येणार. आणि सकाळ उठल्यावर 21 वेळा तुम्ही स्वामींचं नाव घ्या, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत्यात. आणि तुम्हाला जर काय टेन्शन असेल ते पण दूर होणार. 108 वेळा संध्याकाळ करायचं आणि सकाळचं 21 वेळा करायचं. सकाळ उठल्या उठल्या स्वामींचं नाव घ्यायचं आणि 21 वेळा म्हणायचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं करा. आणि संध्याकाळ झोपताना 108 वेळा करा. बघा तुमच्या लाईफमध्ये किती चांगला फरक पडेल. पटलं तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भावानं सगळ्या इच्छा पूर्ण होत्यात. मेहनत केल्यानंतर सगळं काय भेटते, बरोबर की नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नक्की सांगा. आणि विज्युअल ताई पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू सो मच. आमच्या बारामतीच्या ताई, त्या दिवशी मी बारामतीला गेलती, त्यांनी मला सगळा खर्च केला. मुलाच्या कॉलेजमध्ये जायचा, रिक्षाचा, यायचा जायचा, चांगल्या हॉटेलमध्ये, हायफाय हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी मला खायला घातलं. आता त्यांनी मला परत बोलवलं की तुला पिझ्झा आवडतो ना खायला, तर तुला पिझ्झा खायला मी तुला बोलवते, तू ये म्हणून. तर थँक्यू सो मच बोलते की मला तुम्ही एवढं प्रेम दिल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि मनापासून तुमचा मी धन्यवाद बोलते. आणि मला एवढंच माझं खूप लोक प्रेम करतात आणि खूप लोक मला हे करतात ना, वाईट कमेंट करतात. त्यांना एकच सांगणं की तुम्ही मला वाईट कमेंट करू नका, मला मोहरं जाऊन द्या. माझ्या लाईफमध्ये जे काही घडलंय तुमच्या सगळ्या डोळ्याला, सगळ्या ऑल इंडियाला माहिती आहे. मी खूप दुःख काढलं, तुमच्या डोळ्याने बघितलंय. मला नवऱ्याचं सुख नाही, मला कशाचं सुख नाही. निदान मला मुलाचं सुख घेऊन मला राहून द्या ना, जगून द्या चांगलं माझ्या मनाने, बरोबर आहे का नाही. त्यावर तुम्ही कमेंट करतात ना, तेव्हा 10 वेळा विचार करत जावा एकदम. तो ऑल इंडियाने बघितलं, मी खूप दुःख काढलं. ह्या 2-2.5 वर्ष मी खूप दुःख काढलं. पण माझ्या मुलाने कोणाला हेल्प नाही मागितली. आणि खरोखर सांगते, माझ्या मुलाला पण मी थँक्यू सो मच बोलते. माझा मुलगा पण मला खूप मदत करतो आणि तुम्ही पण मला खूप मदत करता आणि परमेश्वर पण मला खूप मदत करतात. एवढं मी तुम्हाला सांगते, मी मनापासून दिल लावून तुमचे मसाल्याची ऑर्डर करते. आता बघा मी लसूण चटणी बनवते, कांदा लसूण चटणी बनवते आणि मसाला बनवते. सगळं छान छान बनवून तुम्हाला दाखवते. पॅकिंग मी संध्याकाळी करीन. 10 वाजताच्या लाईव्हवर येणार आहे, ह्या चॅनलवर आहे, स्मिता सातपुते ह्या चॅनलवर येणार आहे 10 वाजता. तेव्हा यायला विसरू नका आणि आपलं पॅकिंग पहा आणि मस्तपैकी झटकीपट. आता मला मसाला कुटायला जायचं आहे, खूप काही काम आहे. तर मी वेळ बोलून मी छोटासा व्हिडिओ बनवते. बाय बाय, टेक केअर, लव यू आणि थँक्यू सो मच. उज्ज्वल ताई, बारामतीकर ताई, थँक्यू सो मच. कोटी कोटी धन्यवाद. देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. लव यू, बाय.